तर बुलिश एंगल्फिंग पॅटर्नचा आपण वैशिष्ट्य बघूया याच्यामध्ये. या पॅटर्नची काही वैशिष्ट्य आहे की पहिली कॅन्डल ही लहान असते आणि मंदी दर्शवणारी असते. तर ही बघितलं आपण बिअरिश कॅन्डल आहे इथे. इथं ओपन आहे, इथे क्लोज आहे आणि नंतर इथे लोअर गॅप आहे. तर ही बुलिश कॅन्डल त्याच्यानंतर फॉर्म होते. तर म्हणून याला बुलिश एंगल्फिंग म्हणतात. तर दुसरी कॅन्डल ही मोठी आणि हिरवी असते आणि तेजी दर्शवणारी असते. याचा एक नियम आहे की हिरव्या कॅन्डलची बॉडी लाल कॅन्डलच्या बॉडीपेक्षा मोठी असावी, जेणेकरून ती लाल कॅन्डलला पूर्णपणे झाकून टाकेल. तर हा पॅटर्न आपल्याला हा आपल्या ट्रेडिंग पॅटर्नमध्ये आपल्याला हा शोधता आला पाहिजे. तर सोप्या भाषेत जर याचा अर्थ एंगल्फिंगचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो की एंगल्फ म्हणजे की पूर्णपणे झोकून टाकणे. जेव्हा खरेदीदार म्हणजे बुल्स बियर्सपेक्षा विक्रेत्यांपेक्षा जास्त प्रबळ होतात आणि मग हा पॅटर्न तयार होतो. तर ह्याला एंगल्फ असे म्हणतात.